लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे। ओपिनियन पोलमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे। याच अनुषंगाने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेर विजय जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे आणि निवडणूक निकालाआधीच जे ओपिनियन पोल समोर आलेले होते त्यामध्ये भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा दावा आहे तो करण्यात आलेला होता आणि म्हणूनच भाजपने एकंदरीत विजयापूर्वीच आता विजय जल्लोषाची तयारी सुरू केलेली आहे। आपण आहोत भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोर आणि या ठिकाणी उद्या सकाळी 11 वाजता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली विजय जल्लोष करण्यात आहे। त्याची तयारी भाजपने किंबहुना सुरू केलेली आहे। जरी महाराष्ट्रामध्ये अपेक्षित यश ओपिनियन पोलमध्ये दिसत नसलं तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो नारा दिलेला होता अबकी बार 400 पार तो कुठेतरी त्याच्या जवळपास आकडे पोहोचताना दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा दावा वेगवेगळ्या ओपिनियन पोलमधून करण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्या भव्य दिव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात येत आहे। याशिवाय आपण पाहत असू की साऊंड सिस्टीमही तयार केली जात आहे आणि त्यामुळेच अति आत्मविश्वास किंवा आत्मविश्वासाने पछाडलेल्या भाजपकडून एकंदरीत निकालापूर्वीच या जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे। कॅमेरामन सुनील वर्मासह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।